नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की जीवा पार्थला सांगतो की मी पुढील 1 महिन्यासाठी नंदिनीच्या घरी राहायला जात आहे. आणि तेव्हा माननी आणि पार्थ दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो आणि पार्थ त्याला विचारतो, परंतु त्या ठिकाणी काव्या असेल आणि तुम्हा दोघांना नंदिनी एकत्र बघू शकत नाही. तेव्हा जीवा बोलतो की परंतु दादा, तुला आणि नंदिनीला काही त्रास होईल असे आम्ही दोघे कधीच वागणार नाही, हे माझं तुला वचन आहे. तर इकडे आपण पाहतो की काव्याने देखील पार्थच्या घरी जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ती तिथून निघून जाऊ लागते. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या पार्थकडे राहायला जात आहे, मला याचा खूपच आनंद आहे, परंतु त्या ठिकाणी जीवा असेल आणि पार्थ आणि जीवा काव्याला एकत्र बघू शकणार नाही. तर इकडे आपण पाहतो की काव्या पार्थच्या घरी जाते आणि पार्थला बोलते, माझ्या देशमुखांच्या घरी राहायला पुन्हा आली आहे मी. विस्कटलेले घर हे माझा आर्किटेक्ट नवरा पुन्हा नीट करेल. आणि तेव्हा पार्थ देखील मनोमन आनंदित झालेला असतो आणि तो प्रेमाने काव्याकडे पाहू लागतो. तर इकडे आपण पाहतो की जीवा देखील आपली बॅग भरून नंदिनीच्या घरी राहायला आलेला असतो आणि बोलतो की तुझा हा पसारेवाला आता या चकाचक बाईकडे पुन्हा आला आहे. आता तूच माझा चांदवा, तूच माझा मितवा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर. आणि तेव्हा नंदिनी देखील अवाक होऊन जीवाकडे पाहू लागते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवा नंदिनीचे आणि काव्या पार्थचे मन जिंकू शकेल का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.